कांदा कापताना जेवढं आपण रडतो ना तेवढं कदाचित कोणी आपल्याला बोलले सुद्धा आपण रडत नसतो. सासूपेक्षा नवऱ्यापेक्षा तर जास्त कांदाच आपल्याला रडवितो. आणि वरून डोळ्याची आग होती ती वेगळीच. त्याच्यामुळे मी मिशोवरून चॉपर मागवले आणि ते पण फक्त 116 रुपये. आणि त्याच्यात आपण कांदा बटाटा टमाटर काही पण बारीक करू शकतो. बाहेर तिले माग भेटत म्हणून म्हटलं आता एवढं स्वस्त भेटतंय तर मागूनच. पार्सल आल्याबरोबर पहिली त्याची टेस्टिंग घेतली. म्हटलं नाही तर जायचे आपले 100 रुपये वाया. बरं त्याची प्रोसेस पण एवढी सोपी ना. कांदा घ्यायचा डब्यात टाकायचा आणि 7-8 वेळेस दोरी ओढायची बस झाला कांदा बारीक. आणि तो पण सेकंदात. नाही तर कुठं त्या चाकून कांदा कापीत बसायचा. वरून डोळ्यातून 17 धारा निघणार आणि वरून बोट कापणार ते वेगळे. हा एक नंबर काम. जर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये लिंक टाईप करा. तुम्हाला लिंक मिळून जाईल. चला कांदा कापायचं तर टेन्शन मिटलं. पण इकडे स्केच माझी वाट पाहत आहे त्याचं काय. आणि बरं तुम्हाला असं वाटत असेल का 2 दिवसापासून एकच स्केच काढून राहिली त्याचं कारण असं आहे का ऑर्डर माझी ओळखीची म्हणून निवांत चालू. दुसरं म्हणजे मी स्केचला डिटेलिंग पण जास्त करते ज्याच्यामुळे स्केच रिअलिस्टिक वाटत. कारण आपण जर कामाच्या बदल्यात पैसा घेतोय तर मग आपण ते काम बी तसं केलं पाहिजे. नाही तर अजून पण असे भरपूर सारे स्केच काढणारे जे पैसा घेते ढिगभरण काम करते कणभर. आणि काम कधी पण असं करायचं की ज्याच्यातून आपलं नाव निघतं. तसं पण त्या बच्च्याची स्माइल इतकी मस्त आहे ना का कदाचित त्याच्यामुळेच मी अजून त्याच्या फेसवरतीच काम करू राहील.